रागादिरोगान् सततानुशक्तान् अशेषकाय प्रसृतान् शेषान् औत्सुक्यमोहारतिदांशघान यो पूर्ववैद्याय नमोस्तु तस्मै। आपण वाग्भटाच्या 18वा अध्याय वमन विरेचन विधी हा वाचतोय। हे वाचत असताना त्यातले काही आपले श्लोक झालेले आहेत। मला वाटतं 41-42 पर्यंतचे श्लोक आपले झालेले आहेत। याच्यामध्ये अजून एक गोष्ट महत्वाची म्हणजे पाठांतर। नेहमीच मी सांगत असते त्याप्रमाणे की ह्याचा वेळेला म्हणजे ह्या लास्ट संडेला जो आपला पाठांतराचा स्पर्धा आहे त्याच्यामध्ये वाग्भटाचा 13वा अध्याय की जो दोषांच्या चिकित्सेच्या उपक्रमांच्या बद्दल आहे आणि त्याच्याच बरोबरीने सुश्रुत शारीर हे कला शरीर हे आपण ठेवलेलं आहे। सो त्याप्रमाणे तुम्हाला गाईडलाईन म्हणून व्हिडिओज पण त्याचे अपलोड केलेले आहेत। तर तुम्ही सगळेजण पाठ करत आहात असं मला वाटतंय आणि सगळ्यांनीच त्याच्यामध्ये चांगल्या संख्येने भाग घ्यावा। पाठांतराचे जे फायदे आहेत ना त्याच्यामध्ये एक तर महत्वाची गोष्ट आहे की पाठ होतं, हा एक त्याचा फायदा असतो। दुसरी गोष्ट म्हणजे जे स्टुडंट्स आहेत त्यांना पेपरमध्ये लिहिण्याच्या दृष्टीने सुद्धा खूप त्याचं महत्व आहे किंवा उपयोग होत असतो। त्याच्याच बरोबरीनं अजून एक महत्वाचा भाग म्हणजे प्रॅक्टिसमध्ये सुद्धा त्याचा उपयोग होत असतो। ज्या वेळेला आपण प्रॅक्टिसचा विचार करतोय त्याच्यानंतर आपल्याला असं जाणवतं आहे की प्रॅक्टिसमध्ये आपल्याला निदान करणं, चिकित्सा करणं आणि इवन बरेचशी अशी चिकित्सा सूत्रांसारखी सूत्र आपल्याला वाग्भटांच्या सूत्रस्थानामध्ये मिळतात आणि त्याचाही उपयोग आपल्याला चिकित्सेसाठी खूप चांगल्या पद्धतीने करता येतो। जसं आत्ताचाच अध्याय जो पाठांतराला आपला आहे तर त्याचंच नाव दोष उपक्रमणीय म्हणजे दोषांच्या वरची चिकित्सा कशी करायची हे गाईडलाईन देणारा तो अध्याय आहे। मग हे बघत असताना आपल्याला समोर पेशंट आल्यानंतर वेगवेगळ्या पद्धतीनं वेगवेगळी लक्षणं घेऊन जेव्हा पेशंट येतो तेव्हा आपल्या चिकित्सेची गाईडलाईन काय असावी हे उत्तम सांगण्याच्या दृष्टीने म्हणून ह्याचा उपयोग होत असतो। सो म्हणून श्लोक पाठ करायला पाहिजे। काही जणांना असं वाटत असतं की अरे श्लोक काय आपण म्हणजे करत असताना पाठ करत असताना पेशंट आल्यावर काय श्लोक म्हणणार आहोत का? तर मनातल्या मनात आपण म्हणू शकतो, आपण काय पेशंटला म्हणून दाखवणार नाहीये, मला पूर्ण कल्पना आहे। परंतु त्यातली जी काय म्हणू आपण सूत्र किंवा त्याच्यामध्ये जो प्रोटोकॉल दिलेला आहे, औषधं कशी वापरावीत काय वापरावीत, तर ह्या सगळ्याचा जो परिणाम आहे तर तो आपल्याला त्याच्यामध्ये नक्कीच मिळत असतो आणि म्हणून श्लोक पाठ करायला पाहिजे असं एक मला वाटतं। तर मला असं वाटतं की सगळ्यांनी सुरुवात केलेली आहे। मी आणखीन पुन्हा ह्या गोष्टी सांगते आहे पण तेवढं महत्वाचं आहे म्हणून सांगते। सो आजच्या पुढच्या वाचनाला आता आपण सुरुवात करूया। जसं आपण बघतो की 14 अध्याय झाल्यानंतर 15व्या अध्यायामध्ये शोधनादी गणसंग्रह आपण बघितला आणि शोधनादी गणसंग्रहाच्या नंतर स्नेहविधी स्वेदविधी आणि हे इथे पासून जे आहेत ना ते स्नेहनाची किंवा स्वेदनाच्या अध्यायांमध्ये शोधनाची पूर्वकर्म असे हे अध्याय आहेत आणि शोधनाची पूर्वकर्म झाल्यानंतर प्रत्यक्ष शोधन म्हणजे मुख्य दोन शोधन ऊर्ध्व शोधन आणि अधो शोधन याच्यातलं ऊर्ध्व शोधनामध्ये वमन आणि अधो शोधनामध्ये विरेचन ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या समाविष्ट होतात। सो ते कसं द्यायचं काय द्यायचं आणि त्याची परिचर्या कशी करायची इव्हन आपण हे सुद्धा बघितलं की त्याचा पेयादी क्रम म्हणजे संसर्जन क्रम कसा असायला हवा। इथेपर्यंत आपलं सगळं झालेलं होतं। त्याच्यानंतर आता पुढचा जो श्लोकांचा हे येतो का नाही समूह येतो तर त्याच्यामध्ये काय आहे हे वेगळं सांगितलेलं तर ऍक्च्युअल प्रॅक्टिकल गोष्टी बरं का म्हणजे वमन देत असताना विरेचन देत असताना काही वेळेला कसं होतं की वमन दिलंय परंतु वमनाच्या औषधांनी वेगच आले नाहीत किंवा अतिवेग आलेत। या सगळ्या दृष्टीने काय करायचं हे सुद्धा इथे योग अतियोगामध्ये वर्णन केलेलं आहे। आता ह्याच्यानंतर आता इथे क्रमेण अन्नानि भुंजानो भजेत प्रकृती भोजनम मंदवन्यम असंशुद्धम अक्षामम दोष दुर्बलम अदृष्ट जीर्णलिंगंच लंघयेत पीतभेषजम। आता ह्याच्यामध्ये क्रमेण अन्नानि भुंजानं हे जे आहे ना श्लोक हा आधीच्या श्लोकाला जोडून आहे। धूमवर्जेन विधिना ततो वमितवानिव क्रमेण अन्नानि भुंजानो भजेत प्रकृती भोजनम म्हणजे इथे विरेचन झाल्यानंतर धूमवर्जेन विधिना म्हणजे धूम न देता इतर सर्व विधी जे आहेत ना तर ते ह्याच पद्धतीनं वमनाप्रमाणे पेयादी क्रम आचरण करावा म्हणून क्रमेण अन्नानि भुंजानो असं म्हटलेलं आहे।
आता ह्याच्या पुढचा हा जो 44वा श्लोक आहे, इथे पासून थोडेसे विषय किंवा प्रॅक्टिकल परम्युटेशन कॉम्बिनेशन जशी येतात ना त्याच्यानुसार वर्णन केलेलं आहे. मग ह्याच्यामध्ये मंदवन्यम असंशुद्धम अक्षामम दोष दुर्बलम अदृष्ट जीर्णलिंगंच लंघयेत पीत भेषजम. आता ह्याच्यामध्ये कसं आहे ना की मंदवन्यम म्हणजे अग्निमांद्य असताना असंशुद्धम, आता असंशुद्ध म्हणजे शुद्धी होत नाहीये. अक्षाम म्हणजे काय तर तिथे खूप थकलेला जर असेल तर तो. दोष दुर्बलम, दुर्बल असणारा हा जो आहे त्याच्यामध्ये दोष हे असंशुद्ध म्हणजे बाहेरच्या बाजूला प्रकट होत नाही किंवा परिवर्तन होत नाहीये असं होत असताना अदृष्ट जीर्ण लिंगांच्या, आणि ज्याच्यामध्ये अजीर्णाची लक्षणं अदृष्ट आहेत. ओके, म्हणजेच काय तर तिथे औषध जीर्ण झालेल्याची लक्षणं दिसत नाहीयेत. अशा वेळेला काय करायचं, म्हणजेच काय की पोटात औषध आहे असं जाणवतंय, औषध पचून गेलंय असं नाहीये, दुर्बल आहे पेशंट आणि मंदवन्नी आहे. अशा वेळेला काय करावं तर लंघयेत पीत भेषजम. पीत भेषजम म्हणजे ज्याने विरेचन घेतलेलं आहे अशा माणसाला लंघन द्यावं. म्हणजे विरेचन दिलेलं आहे आपण आणि विरेचन दिल्यानंतर आपल्याला असं लक्षात येतं की विरेचनाचे वेगच येत नाहीये आणि तरी सुद्धा औषध पोटामध्ये आहे, म्हणजे औषध पूर्ण जीर्ण होऊन गेले असं होत नाहीये. मग अशा वेळेला काय करायचं तर त्याला लंघन द्यायचं आहे, हे याच्यामध्ये सांगतो. एक आपण बघितलेलं होतं सूत्र की जर का विरेचन नाही लागू पडलं तर 24 तासांनी पुन्हा एकदा विरेचन द्यावं, हे आपण बघितलेलं. परंतु जर का तो दुर्बल आहे आणि आता आणखीन एकदा घेणं हे त्याला शक्य नाहीये असं जर का असेल तर त्या ठिकाणी आपल्याला काय करायचं आहे तर लंघन द्यायचं आहे. त्याच्यानंतर मंदवन्यम असंशुद्धम अक्षामम दोष दुर्बलम अदृष्ट जीर्ण लिंगांच्या लंघयेत पीत भेषजम स्नेह स्वेदौषधोत्क्लेश संगैही इति न बाध्यते. आता इथे काय आहे की स्नेहन स्वेदन केलेलं आहे, औषधांचा उत्क्लेश आहे आणि संगैही इति न बाध्यते असं म्हटलंय. म्हणजे काय तर असं झाल्यानंतर समजा संग झालाय औषधाचा, म्हणजे औषध बाहेर पण पडत नाही, विरेचनाचे वेग पण येत नाहीत, असं होत असताना जर का ते औषध आत पडून राहिलं तर ते काही अपाय करेल का, तर जर तिथे आपण लंघन दिलं तर त्याच्यामुळं त्याचा बाधा होत नाही. किंवा म्हणजे कसं ना की आता समजा औषध दिलेलं आहे आणि त्याचं विरेचन लागू पडत नाहीये, विरेचन होत नाहीये आणि पेशंट आहे तो मंदवन्नी आहे, क्षाम आहे, असं आहे, तर पुन्हा आपल्याला ते विरेचन देणं पण शक्य नाहीये. मग अशा वेळेला ते जे औषध आहे आतमध्ये पोटातलं संग म्हणजे औषधाचा संग झालेला आहे, मग हा संग जो आहे तर तो औषधाचा रुग्णाच्या दृष्टीने बाधाकर होईल का असं म्हणतात. मग ते म्हणतात की मग त्या ठिकाणी काय करायला पाहिजे, लंघन द्यायला पाहिजे, म्हणजे संगही इति न बाध्यते. लंघन दिल्यानंतर मग त्या औषधाचा त्रास होणार नाही, म्हणजे मग ते औषध जीर्ण होऊन जाईल आणि मग पेशंटला त्या औषधामुळे वाताची विकृती होणं वगैरे अशा गोष्टी घडत नाहीत. अदरवाईज आपण बघतो की वमन आणि विरेचन ह्याच्यामध्ये आपण वायूची गती जी आहे ना त्याच्यावरती बऱ्याच गोष्टींमध्ये बदल करत असतो आणि म्हणून वाताच्या विकृती ह्याच्यामध्ये विशेष करून आपल्याला बघायला मिळतात. त्याच्यानंतर संशोधनास्त्र विस्राव स्नेह योजन लंघनैः यात्यग्निर्मंदतां तस्मात् क्रमं पेयादिमाचरेत्. मग आता पेयादी हा क्रम का आचरण करावा, संशोधन अस्त्र विस्राव स्नेह योजन लंघनैः याती अग्निम मंदताम. आता ह्याच्यामध्ये मुख्य हे काय आहे, जर धातू बघितला तर याती, याती म्हणजे जातो, जातो म्हणजे मंदतेला जातो, मंदताम याती. कोण जातोय मंदतेला तर अग्नी, अग्निम मंदताम याती. अग्नी हा मंदतेला जातो. कशामुळे जातो तर आपण आता जे जे बघितलं संशोधन अस्त्र विस्राव, बरोबर, संशोधन म्हणजे वमन आणि विरेचन, अस्त्र विस्राव म्हणजे रक्त मोक्षण, अस्त्र रक्त, विस्राव विसृती, रक्त विसृती म्हणजेच रक्त मोक्षण. त्याच्यानंतर स्नेहन आणि स्वेदन ह्या सगळ्या गोष्टींमुळे काय होतं, याती अग्निर्मंदता, अग्नी जो आहे ना त्याची मंदता, म्हणजे अग्नी चांगला नाहीये तो मंदतेकडे जातो. शोधन केल्यानंतर दोष जरी बाहेर पडत असले तरी सुद्धा अग्नी जो आहे तो मंद होत आहे आणि म्हणून काय करायला पाहिजे, क्रमम पेयादी माचरेत, म्हणून पेयादी क्रम वापरावा. बऱ्याच वेळेला पेशंट जे असतात ना तर कसं असतं ना की पेशंट ऍडमिट नाहीये, ओपीडी लेवल वरती समजा आपले पंचकर्म चालू आहेत
असं असताना आपण ज्या वेळेला पेशंटला सगळं स्नेहस्वेदन क्रम वगैरे लिहून देतो, तर जोपर्यंत स्नेहन चालू आहे, पेशंट आपल्याकडे ह्याच्यासाठी येतो आहे, स्नेहस्वेदनाला येतो आहे, असं ज्या वेळेला होतं ना, तर त्या वेळेला पेशंट ऐकत असतो किंवा योग्य पद्धतीनं त्याचं खाणं पिणं चालू असतं. परंतु असं होतं की ज्या वेळेला शोधन होतं, विरेचन झालं, वमन झालं, मग आपण पेशंटला घरी विश्रांती वगैरे घ्यायला सांगितलेली. मग असं झाल्यानंतर एकदम पेशंट काहीही खायला सुरुवात करतो, म्हणून त्याला स्पेसिफिक लिहून द्यायला पाहिजे की वमनाचे किंवा विरेचनाचे फायदे जे आहेत ना, योग्य पद्धतीनं पेयादी क्रम आचरण केल्यावरच मिळतात, म्हणजे संसर्जन क्रम केल्यावर मिळतो. आणि म्हणून त्याला स्पेसिफिक की एकदा भूक लागल्यावर काय खा, दुसऱ्यांदा भूक लागल्यावर काय खा, तिसऱ्यांदा भूक लागल्यावर काय खा, ह्या पद्धतीनं आपल्याला लिहून द्यावं लागतं. सो मंदवंदिम हे झालं. त्याच्यानंतर संशोधनास्त्र विसरावं स्नेह योजन लंघनेही यात्यग्निर्मंदतां तस्मात् क्रमं पेयादी आचरेत. म्हणून क्रम कुठला आचरावा, तर पेयादी क्रम आचरावा. याच्यानंतरचा जो श्लोक आहे त्याच्यामध्ये श्रुताल्पपित्तश्लेष्माणं मद्यपं वातपैतिकं पेयान्न पाययतेषां तर्पणादिक्रमोहितः. आता या ठिकाणी कुणाकुणाला न पाययेत हे त्यातला मुख्य धातू झाला की पेया देऊ नये, पेयाम न पाययेत, पेयाम न पाययेत म्हणजे पेज देऊ नये प्यायला. कुणामध्ये, तर श्रुताल्प पित्त श्लेष्माणं मद्यपं वातपैतिकं. श्रुत अल्प पित्त श्लेष्माणं, श्रुत म्हणजे काय, तर त्याच्यामध्ये निघून गेलेला आहे काय, तर अल्प प्रमाणामध्ये पित्त, अल्प प्रमाणामध्ये कफ निघून गेलेला आहे, म्हणजे उत्तम शुद्धी झालेली नाहीये असं असेल तर. किंवा मद्यपम, जो मद्यपी रुग्ण आहे, त्याला मद्यपानाची सवय आहे, अशा रुग्णामध्ये. आणि वातपैतिकम, प्रकृती जर का वातपित्ताची आहे किंवा विकृती जर का वातपित्ताची आहे, म्हणजे जर का आजार वातपित्ताचा आहे, तर त्या ठिकाणी पेयाम न पाययेत म्हणजे पेया देऊ नये. मग काय द्यावं, तर तर्पणाधिक क्रमोहित हा असं म्हटलेलं आहे. म्हणजे आपण बघतो की जिथे जिथे रक्तपित्तासारखी संप्राप्ती आहे ना, तिथे पेया देऊ नये असं म्हटलेलं आहे. मग तिथे तर्पण द्यावं. मग तर्पण द्यावं म्हणजे काय, तर तर्पण म्हणजे मग लाजा तर्पण म्हणजे लाह्यांचं पाणी द्यायचं, किंवा सत्तू तर्पण जे म्हटलेलं आहे, सातूचं पाणी देणं, सातू पिठाचं पेज वगैरे करून देणं, ह्या गोष्टी त्या ठिकाणी द्यायच्या आहेत. पेज द्यायची नाहीत का, पेज द्यायची का नाही आहे, तर अम्लपाकी असतात ह्या गोष्टी, आणि म्हणून काही वेळेला विकृती पित्ताची उत्पन्न होऊन रक्तपित्तासारख्या संप्राप्त्या निर्माण होतात, आणि म्हणून क्रमम पेयादी जो आहे तर तो त्या ठिकाणी नाही द्यायचा आहे. मग काय द्यायचं, तर्पणादी क्रमोहित हा. मग कुणाकुणामध्ये, एकदा परत श्लोक वाचूया आपण. श्रुताल्पपित्त श्लेष्माणं मद्यपं वातपैतिकं पेयान्न पाययेतेषां तर्पणादी क्रमोहितः. याच्यानंतरचा जो श्लोक आहे त्याच्यामध्ये अपक्वम वमनम दोषान पच्यमानं विरेचनम निर्हरेत वमनस्यात पाकन न प्रतिपालयेत. आता कोणतं शोधन जे आहे ते कोणत्या स्टेजला काम करतं हे सांगितलंय. अपक्वम वमनम दोषान. आता वमन जे आहे तर त्याच्यामध्ये दोष जे आहेत, तर औषधाचा विपाक झाल्याच्या आधीच वमनाच्या दृष्टीने औषधाचं काम होतं. म्हणजेच काय, तर अपक्वम वमनम दोषात, म्हणजे दोषांचा पाक जो आहे ना, त्याच्याही पेक्षा औषधाचा पाक या दृष्टीने ह्याच्याकडे बघायला पाहिजे. वमन जे आहे ना, तर वमनाचं औषध दिल्यानंतर वमन औषध जे आहे तर त्याचं पचन होणार आहे, तर ते पचन होण्याच्या पूर्वीच त्या औषधाचं काम होतं, आणि म्हणूनच अपक्वम वमनम दोषान म्हणजे दोष जे आहेत ते बाहेर काढून टाकतं. दोषान निर्हरेत, अपक्वम औषधम दोषान निर्हरेत, म्हणजे वमनाचं औषध जे आहे ते अपक्व असतानाच वमनातून दोषांना बाहेर काढून टाकतं. म्हणजे आपण ज्या वेळेला वमनाचं औषध देतो तर त्याचा पाक होण्याच्या पूर्वीच दोष बाहेर पडायला पाहिजेत, हे आपण लक्षात घ्यायला पाहिजे. मग पाक कधी होतो, तर पहिला आपण बघतो की 48 तास, 1 मुहूर्त, 2 मुहूर्त, आणि म्हणून वमनाचं औषध दिल्यानंतर जास्तीत जास्त किती वेळ थांबा, तर मुहूर्तम अनुपालयत, आणि मग तन्मना जातरुल्लास प्रसेकश्चर्दयत ततः असं म्हटलेलं आहे, बरोबर. सो ह्याच्यामध्ये आपल्याला एक लक्षात येतं की वमनाचं जे औषध आहे ना, ते दिल्यानंतर 48 मिनिटांच्या आत वमन प्रक्रिया चालू व्हायला पाहिजे, आणि मग ते औषध आहे ना, तर ते पचून आणि मग ते काम करते असं होत नाहीये. म्हणजे दोष शरीरामध्ये जे आहेत ते बाहेर काढण्याचं काम जे आहे ते औषध पूर्णपणे पचण्याच्या आधीच होत आहे.
आणि म्हणून अपक्वम वमनम दोषान. आणि पुढचं चरण जे आहे ते पच्चमानम विरेचनम. विरेचन औषध जे आहे ना ते ज्या वेळेला पोटात जातं तर त्यावेळेला पच्चमान अवस्थेमध्ये असताना ते दोषांना बाहेर काढतं. मग दोष पच्चमान आहेत असं नाही तर औषध पच्चमान आहे हे लक्षात घ्यायला पाहिजे. दोष जे आहेत तर आपण त्याच्या आधी पूर्णपणे त्याच्यामध्ये पूर्वकर्मामध्ये दोषांचं पाचन करून घेतलंय, मग उत्कलेशन करून घेतलंय आणि मग दोष कोष्ठामध्ये आणलेले आहेत. आणि कोष्ठामध्ये जेव्हा दोष आणलेले आहेत आणि विशेष करून पित्त प्रधान दोष कोष्ठामध्ये आणलेले आहेत तर पित्ताचं शोधन करत असताना आपल्याला वमन जसं 48 मिनिटांच्या आत चालू व्हायला पाहिजे तसं विरेचन जे आहे ना ते दिल्यानंतर पच्चमान अवस्थेमध्ये ते औषध आहे ते आपल्याला दिसायला पाहिजे की ते लागू पडतंय म्हणजे वमनाचे वेग येत आहेत. आणि म्हणून कसं आहे की साधारणपणे औषध दिल्यानंतर 3 ते 3.5 तासामध्ये हे वेग चालू होतात असा एक एक्सपिरियन्स आहे. आपण आपल्या दवाखान्यामध्ये ज्या वेळेला पेशंटला औषध घ्यायला सांगतो तर त्यावेळेला कसं होतं ना की औषध घेतल्यानंतर 3-3.5 तासांनी हे वेग साधारणपणे चालू होतात. म्हणजेच काय तर पच्चमान अवस्थेमध्ये. अपक्व अवस्था जी पहिली आहे औषधाची ती 48 मिनिटापर्यंत आहे. म्हणून वमनाचा मुहूर्त मानून आलाय. म्हणजे आपण बघतो की वमन पेशंटला प्यायला दिल्यानंतर लगेचच आपल्याला वेग आलेले दिसतात. पण विरेचनासाठी थांबावं लागतं. म्हणजे आपण गोळी घेतली की लगेचच अर्ध्या तासात वेग येतील असं होत नाही. याचं कारण औषध पच्चमान अवस्थेमध्ये जावं लागतं. आणि म्हणूनच विरेचन देत असताना त्याच्यासाठी किती वेळ वाट पाहावी तर कमीत कमी 3.5 तास तरी वाट पाहायला पाहिजे त्याच्यामध्ये. कारण पच्चमान अवस्थेमध्ये गेल्यानंतर हे औषध लागू पडणार आहे. सो अपक्वम वमनम दोषाम पच्चमानम विरेचनम. त्याच्यानंतर निर्हरेत वमनस्यात पाकन न प्रतिपालयत. आणि म्हणून औषध वमनाचं जे आहे ते अपक्व असताना काम करत असतं. म्हणून निर्हरेत वमनः स्यातः म्हणजे वमनाने दोष जे आहेत ते पक्व होण्यापूर्वीच बाहेर काढून टाकले जातात. आणि म्हणून पाकन न प्रतिपालयत म्हणजे त्या औषधाचं जीर्णत्व येईल याची वाट बघून नये. या औषधाचं पचन होणं हे त्याच्यामध्ये अपेक्षित नाहीये. त्याच्यानंतर आता वेगवेगळ्या कंडिशन्स सांगतात की कोणकोणत्या पद्धतीमध्ये असताना पेशंट कसं कसं वमन किंवा विरेचन द्यायचं. ओके. सो अपक्वम वमनम दोषान पच्चमानम विरेचनम निर्हरेत वमनस्यात पाकन न प्रतिपालयत दुर्बलो बहुदोषश्च दोषपाकेन यस्वयं विरिच्यते भेदनीयैर भोज्यैः तम उपपादयेत. म्हणजे काय तर ह्याच्यामध्ये दुर्बलो बहुदोषश्च रुग्ण दुर्बल आहे आणि बहुदोष आहे. त्याच्यामध्ये काय होतं दोषपाकेन यः स्वयं विरिच्यते म्हणजे दोषांचा पाक झाल्यामुळं स्वतःहून विरेचन उत्पन्न होत आहे. म्हणजे 3 कंडिशन्स की रुग्ण दुर्बल आहे म्हणून विरेचन होत आहे. त्याच्यानंतर बहुदोष आहे म्हणून दोष बाहेर पडायला उत्सुक आहेत. जसं आपण बघितलेलं होतं की जे क्रियाकाल सांगितले त्यामध्ये उत्पित्सुरामयो दोष विशेषेणानधिष्ठितः म्हणजे उत्पित्सु बाहेर पडायला उत्सुक असणारे असे जे दोष आहेत त्याच्यामुळे विरेचन होत आहे. किंवा तिसरी कंडिशन जी आहेत की दोष पाकेनं दोषांचा पाक झाल्यामुळं ही जे आहे ते दोष बाहेर पडायला उत्सुक आहेत. दोष पाकेन यस्वयं विरिच्यते स्वयं विरिच्यते म्हणजे दोष स्वतःहून बाहेर पडतात. मग तिथे काय करावे तर भेदनीयैर भोज्यैः तम उपपादयेत. भोज्यैः भेदनीयैः म्हणजे काय तर कशी औषधं त्याच्यामध्ये वापरायची तर तिथे औषध वेगळं काही वापरावं असं नाहीये. मग काय द्यावं तर भोजन द्यावं. भोजन कसं द्यावं तर भेदन पद्धतीचं भोजन द्यावं. म्हणजे ज्या ज्या गोष्टी सारक असतात भोजनामध्ये म्हणजे आपण बघतो की मुळा आहे की मुळा दिल्यानंतर दोष बाहेर निघून जातात. मेथीची भाजी आहे ती दिल्यानंतर दोष बाहेर निघून जातात. शेपूची भाजी आहे ज्याच्यापासून बाळण शेप आपल्याला मिळते ते दिल्यानंतर विरेचनातनं दोष बाहेर निघून जातात. सो ह्या गोष्टी ज्या आहेत ना त्या ठिकाणी द्यायला पाहिजेत. म्हणजे जिथे दोष स्वयं बहिप्रवृत्त आहेत त्या ठिकाणी तिथे वेगळं औषध देण्याच्या ऐवजी भेदन पद्धतीचा आहार द्यावा ह्या गोष्टी सांगतात. ओके. सो त्याच्यानंतरचं जे आहे विरिच्यते भेदनीयैर भोज्यैः तम उपपादयेत दुर्बल शोधितपूर्वं
अल्पदोष कृशो नरः अपरिज्ञातकोष्ठश्च पिबेत् मृद्वल्पमौषधं वरं तदसत्कृत्पीतम् अन्यथा संशयावहम्. दुर्बल शोधित पूर्वम. दुर्बल आहे रुग्ण किंवा पूर्वम शोधित म्हणजे त्याला वमन दिलेलं आहे ऑलरेडी असा जो पेशंट आहे आणि अल्पदोष आणि कृशो नरहा कृश आहे अशा पद्धतीचा जर का पेशंट आहे अल्पदोष आहे तर काय करावं. अपरिज्ञात कोष्ठस्य पिबेत मृदू अल्प भेषजम औषधम असं म्हटलंय. म्हणजे 3-4 कंडिशन सांगितलं की मृदू औषधापासून सुरुवात का करायची हे सांगतात. मग मृदू औषध कधी कधी द्यायचं तर दुर्बल असताना. पेशंट जर दुर्बल आहे तर त्या ठिकाणी मृदू औषध देणं हे गरजेचं राहतं. का असं गरजेचं राहतं तर ज्या वेळेला आपण पेशंटला एकदम तीक्ष्ण विरेचन असं औषध देऊ तर काय होईल. तीक्ष्ण विरेचन दिल्यानंतर आपल्याला माहिती नाहीये किंवा पेशंट दुर्बल आहे तर त्या दुर्बलतेमुळे काय होईल की तो जो पेशंट आहे त्याच्यामध्ये दौर्बल्य आणखीन वाढण्याची शक्यता आहे. म्हणून दुर्बल असताना किंवा शोधित किंवा त्याचा आधीच नुकतंच म्हणजे जसं आपण काय म्हणतो त्वचेचे रोग असतात त्याच्यामध्ये पक्षात छर्दनाने मासात विरेचनाने म्हणजे त्याला आता देऊन झालेलं आहे आणि तरी आपण परत देतोय. किंवा कृमींमध्ये जसं आपण बघतो की वारंवार शोधन दिलं जातं असे जे काही आहेत की नाही पेशंट्स तर त्यांच्यामध्ये शोधित असं असताना काय करावं तर मृदू आणि अल्प औषध असं द्यावं. त्याच्यानंतर अल्प दोष असताना सुद्धा मृदू आणि अल्प औषध द्यायचं. मृदू औषध आणि अल्प औषध ह्याच्यामध्ये सुद्धा 2 फरक आहेत बरं का. मृदू औषध म्हणजे मृदू विरेचन असणारं औषध मग त्याच्यामध्ये दूध आहे, गोमूत्र आहे किंवा काळ्या मनुका आहे किंवा निशोत्तर आहे. पांढरं निशोत्तर म्हणजे विशेष करून. परंतु ह्याची मात्रा सुद्धा कमी मात्रेमध्ये वापरायला पाहिजे. म्हणजे मग आपल्याला किती मात्रेमध्ये वापरायचं हे कोष्ठ जोपर्यंत माहित नाहीये तोपर्यंत आपल्याला बघावं लागतं. दुर्बल शोधित पूर्वम अल्पदोष कृशो नरः. समजा जर का तो पेशंट कृश आहे तर कृश असल्यानंतर सुद्धा आपल्याला बघायला लागतं की आपल्याला विरेचन जे द्यायचं तर ते आपण विरेचन हे मृदू आणि अल्प अशा मात्रेमध्ये देणार आहोत. आणि कधी विरेचन मृदू प्रमाणामध्ये द्यायचं तर अपरिज्ञात कोष्ठस्य पिबेत मृदू अल्प औषधम असं म्हटलंय. अपरिज्ञात कोष्ठ म्हणजे काय की आपल्याला कोष्ठाचा अंदाजच नाहीये. पहिल्यांदाच पेशंट आपल्याकडे आलेला आहे आपल्याला माहितीच नाहीये की हे दिल्यानंतर किती प्रमाणामध्ये लागू पडणार आहे किंवा पेशंट सांगू पण शकत नाही की दुधाने त्याला विरेचन होतंय नाही होतंय. जे काही आपण कोष्ठाचं सम्यक ज्ञान करण्यासाठी जे प्रश्न विचारत असतो त्यावेळेला मग कोष्ठाचा जर अंदाज येत नसेल तर मग काय करायचं मृदू आणि अल्प औषध असं द्यायला पाहिजे. मग का असं करायचं तर वरम तदसकृत पीतम अन्यथा संशयावहम. वरम तदसकृत पीतम तर ह्या पद्धतीनं घेतलं आपण वरम म्हणजे श्रेष्ठ आहे. म्हणजे काय तर मृदू औषध विरेचनासाठी आणि अल्प मात्रेमध्ये विरेचनासाठी औषध वापरलं असं केलं तर ते उत्तम का आहे. वरम म्हणजे श्रेष्ठ का आहे तर अन्यथा तसं नाही केलं तर संशयावहम. संशय म्हणजे कसला संशय येणार आहे इथे. संशयाचा अर्थ इथे की अतियोगाची शक्यता आहे आणि म्हणून जोपर्यंत आपल्याला गोष्ट पूर्ण माहिती नाहीये अपरिज्ञात आहे किंवा रुग्ण जो आहे तो कृश आहे दुर्बल आहे किंवा दोष आहे ते कमी आहेत किंवा शोधन नुकतंच झालेलं आहे अशा या सगळ्या कंडिशन्स मध्ये जर आपण विरेचन देत असो तर ते विरेचन जे आहे ना तर ते कमी मात्रेमधलं असं आपल्याला वापरायला हवं. सो ह्या दृष्टीने आपण त्याचा विचार करायला पाहिजे. ओके. त्याच्यानंतरचा जो श्लोक आहे हा दुर्बल शोधित पूर्वम अल्पदोष कृशो नरः अपरिज्ञात कोष्ठश्च प्रिबेत मृद्वल्पमौषधम वरम तदसकृत्पीतम अन्यथा संशयावहम. हरेत बहुश्चलान दोषान अल्पान अल्पान पुनः पुनः दुर्बलस्य मृदुद्रव्यैः अल्पान संशमयेतुतान. आता क्लेशयन्ति चिरन्तेहि हन्युर्वैमन निर्हृताः. हा शब्द हा पाठांतराच्या वेळेला पाठ करायला अवघड पडतो थोडासा. ओके. हन्युः वै वैनमन निर्हृताः असं आहे. म्हणजे सांगते कसं आहे ते. आता इथे काय हरेत बहुश्चलान दोषान बहुदोष आहेत आणि चलदोष आहेत. बहुदोष आणि चलदोष म्हणजे काय की आपल्याला दिसतंय की पित्ताचा खूपच मोठ्या प्रमाणामध्ये प्रकोप आहे आणि असं असताना आपण पेशंटला औषधं देतोय.
मग असं केल्यानंतर काय आहे, तर आपल्याला तिथे कसं औषध द्यायचं आहे हे सांगतात. हरेत बहु चलान दोषान, बहुदोष आहेत आणि चलदोष आहेत. चल म्हणजे स्वतःहून जे बाहेर पडतात ना, असे म्हणजे चलदोष, बरोबर. की स्वतःहून पेशंट सांगतोय की लूज मोशन होते किंवा पित्त बाहेर पडतंय असं जर सांगत असेल तर हरेत बहुश्चलान दोषान अल्पान अल्पान पुनः पुनः. म्हणजे याचा अर्थ याचा जर का आपण सरळ अन्वय लावून घेतला तर बहुदोषान चलान दोषान अल्पान अल्पान पुनः पुनः हरेत, म्हणजे पुन्हा पुन्हा आणि थोडं थोडं असं करून अशा दोषांना हरण करावं. म्हणजेच काय, तर आपण जसं रोज अनुलोमन वापरतो की रोज रात्री काळ्या मनुका 40 भिजवून खाणं, म्हणजे काय होणार आहे की रोजच्या रोज दोष बाहेर पडणार आहे. किंवा कृमिकुठार रोजच्या रोज वापरणं किंवा विडंगारिष्टासारखं औषध रोजच्या रोज वापरणं किंवा त्याच्याबरोबर पळस सॉरी निशोत्तर जे आहे ते रोजच्या रोज वापरणं, हे जर केलं ना तर थोडे थोडे दोष रोजच्या रोज निघून जातात. आणि हे कधी वापरायचं, तर बहुदोष आहेत म्हणजे परंतु कृश आहे रुग्ण एकदम अवर शुद्धी प्रवर शुद्धी ह्या गोष्टी त्याला शक्य नाहीत, म्हणजे 10 20 30 एवढे वेग त्याला आले तर तो थकून जाणार आहे. मग अशा वेळेला रोज 2-3 वेग येतील या पद्धतीने आपल्याला त्याची तजवीज करावी लागते. मग अभयादी मोदक जो आहे तो अल्प मात्रेमध्ये वापरणं वगैरे या गोष्टी करायच्या आहेत की जिथे आपण मोठी किंवा घोडाचोळी किंवा नाराज रस किंवा जयपाळ बीज अशी गोष्टी नाही वापरायच्यात. हरेत बहुश्चलान दोषान अल्पान अल्पान पुनः पुनः. दुर्बलस्य हे कोणामध्ये करायचं, तर दुर्बलस्य म्हणजे दुर्बल जर का रुग्ण आहे आणि बहुदोष आहे तर प्रवर मात्रेमधली शुद्धी त्याला काही करता येत नाही किंवा तो थकून जातो, मग अशा वेळेला रोज विरेचन द्यायचं. एक उदाहरण म्हणजे उदराचे पेशंट असतात आपल्याकडे, बऱ्याच वेळेला उदराचे पेशंट येत असतात आणि उदराचे जे पेशंट्स आहेत ना, तर त्याच्यामध्ये कसं होत असतं की पेशंट सांगत असतो की असा असा रिपोर्ट आहे वगैरे, आपल्याकडे तर रिपोर्टच घेऊन डायरेक्ट येत असतात पेशंट. अल्प अग्नी असतो, अग्नी मांद्य दिसत असतं, खाण्याची इच्छा नसते, जिभेवरती सामता असते, पोटामध्ये पाणी साठलेलं असतं. आपण जे हे बघतो सायन्स सगळे असायटिसचे ते आपल्याला दिसतात. लाफिंग अम्बिलिकस असते, त्याच्यानंतर फ्लुइड थ्रिल पॉझिटिव्ह असतो. मग आपण ॲब्डॉमिनल गर्थ घेतो. मग आता आपल्याला दिसतं आहे की इथे दोष आहेत, परंतु ते बाहेर काढायला जर का आपण गेलो तर पेशंटची प्रकृती दौर्बल्य आहे, बरोबर. आणि दुर्बलता असल्यामुळे आपण तिथे मोठं विरेचन देणं ह्या गोष्टी ज्या आहेत ना त्या काही वेळेला करू शकत नसतो. मग अशा वेळेला आपण काय करायला पाहिजे, तर बहुदोष जर आहेत आणि बाहेर काढायचं आहे तर रोजच्या रोज वापरणं, म्हणजे रोज त्याला विरेचन देणं अशी गोष्ट त्याच्यामध्ये करायला पाहिजे. असं जर केलं तर रोज थोडे थोडे दोष बाहेर निघून जातात आणि मग पेशंटमध्ये आपल्याला रिझल्ट दिसायला लागतात. मग जे ॲब्डॉमिनल गर्थ्स असतात त्यांच्यामध्ये व्हॅल्यू जी असते सेंटीमीटरची ती हळूहळू कमी यायला लागते, फ्लुइड थ्रिल कमी यायला लागतो. सोनोग्राफीमध्ये रिपोर्ट जो आहे तर तो आपल्याला नो असायटिस असा सुद्धा येतो. आपल्याकडे आताच इतक्यात एक पेशंट झालेली, डोंबिवलीच्या क्लिनिकमध्ये एक पेशंट येत होती आणि बाकी काही त्रास होत नाही मला, फक्त हा रिपोर्ट असा आहे. मग म्हटलं ठीक आहे, रिपोर्ट असा असायटिस आहे म्हणून रिपोर्टमध्ये लिहिलेलं होतं. मग असायटिस आहे तर तुम्हाला मग भूक लागते का, नाही भूक तर नाही लागत. मग तुम्हाला जेवण जातं का, खरं तर जातच नाही, 1.5 तास वेळ लागतो तरी कुठे कशी बशी एक पोळी जाते. असं म्हणजे ही लक्षणं आहेत ना, बऱ्याच वेळेला कसं होतं ना, पेशंट लक्षणं सांगू शकत नसतो व्यवस्थित की त्रास मला काही होत नाही, पण आहार जात नाहीये, जीभ साम आहे, खावंसं वाटत नाहीये, काही करण्याची इच्छा नाहीये, फक्त ताप नाहीये पेशंटला किंवा म्हणजे काही कुठलं लक्षण नाही असं नसतं ना, ही सगळी लक्षणं सुद्धा तेवढीच महत्वाची राहतात. आणि ह्यामध्ये आपण बघतो की इथे धातू पाक असल्यामुळं पोटामध्ये पाणी साठतंय, तर धातू पाक जो आहे तो कमी व्हायला पाहिजे. धातू पाक जो आहे तो पित्तामुळे आहे, सो पित्ताचं विरेचन होणं ही गोष्ट खूप गरजेची आहे. आणि मग पित्त विरेचन करत असताना आपल्याला बाकीच्या ह्या सगळ्या गोष्टी आहेत ना तर त्या आपल्याला शिकायला मिळतात. आणि म्हणून हरेत बहुश्चलान दोषान अल्पान अल्पान पुनः पुनः दुर्बलस्य. कशाने करावं हे, तर मृदुद्रव्यैहि अल्पान संशमयेतु तान. दुर्बलस्य मृदुद्रव्यैहि, मृदुद्रव्याने, दुर्बल जर का पेशंट आहे तर मृदुद्रव्याने अल्प अल्प शोधन पुन्हा पुन्हा द्यावं. असं केल्यानंतर काय होईल, तर दोष निघून जातील. अदरवाईज जर का पेशंट दुर्बल आहे आणि अल्प दोष आहेत, अल्पान संशमयेतु तान, म्हणजे बहुदोष असतील तर थोडे थोडे रोज पुन्हा पुन्हा अशा पद्धतीनं शोधन द्या. पण अल्प दोष असतील तर काय करायचं, तर मग शमन द्यायचा.
मग त्याच्यामध्ये पेशंट समजा असं सांगतोय की भूक नाही लागत आहे, पण रिपोर्टमध्ये समजा असायटिस नाही आहे, त्याच्यानंतर आपल्याला वातोदरासारखी लक्षणं दिसतात, आदमान खूप जास्ती आहे, पेशंट सांगतो की गॅसेस खूप पास होत आहेत, पोट फुगल्यासारखं होत आहे, मग ही सगळी जी आहेत ती वातोदरासारखी लक्षणं आपल्याला दिसत असतात. आणि दोष जे आहेत ना, तर ते इथे बहुदोष नसल्यामुळं तिथे धातू पाक तेवढा नाहीये, म्हणून असायटिस म्हणजे जातोदका अवस्था ही आपल्याला त्याच्यामध्ये दिसत नाही. मग अशा वेळेला काय करायचं, तर शमन करायचं. आणि मग शमन करत असताना मग या ठिकाणी आपण गुलमातली औषधं जसं दादिक घृत आहे किंवा यवान्यादी चूर्ण आहे, ह्या गोष्टींचा तिथे आपण वापर करायला पाहिजे. सो हे एक उदराच्या बाबतीमध्ये झालं. असंच वेगवेगळे पेशंट आपल्याला दिसत असतात की जिथे बहुदोष आहे आणि जिथे अल्प दोष आहे. मग बहुदोष असताना अल्प अल्प मृदू द्रव्य देऊन पुन्हा पुन्हा विरेचन करावं आणि अल्प दोष असताना त्या ठिकाणी शमन करावं, म्हणून अल्पान संशमयेत तान. ओके. त्याच्यानंतर क्लेशयंती चिरंतेही हन्युर्वैमन निर्हृताः असं म्हटलेलं आहे. आणि जर हे दोष बाहेर काढले नाहीत तर काय होईल, क्लेशयंती चिरंतेही हन्युहु वैमन निर्हृताः. तर जर का ते आपल्याला दोष बाहेर आपण काढून टाकले नाहीत तर अनेक काळ चिरम क्लेशयंती असं म्हटलंय की चिरम काय होतं की ते चिरकाल म्हणजे अनेक दिवस त्रास देतात, किंवा हन्युहु म्हणजे काय, हन्युहु म्हणजे हरण करतात, कशाचं, तर प्राणांचं हरण करतात, किंवा चिरकाल क्लेश देतात. काय केलं तर हन्युहु वैही आणि अनिर्हृताः हे जर का दोष नाही बाहेर काढून टाकले तर काय होतं, तर क्लेशयंती चिरम अनेक काळ त्रास देतात, किंवा हन्युहु म्हणजे प्राणहरण करतात. आणि म्हणून हे दोष बाहेर तर आपल्याला काढून टाकायचेच आहेत. आणि म्हणून रुग्ण दुर्बल आहे आणि दोष अल्प आहेत तर शमन करायचं, रुग्ण दुर्बल आहेत आणि बहुदोष आहेत तर अल्प अल्प द्रव्य देऊन पुन्हा पुन्हा संशोधन करायचं. या पद्धतीने आपल्याला करायचं आहे. यानंतरचा श्लोक आहे त्याच्यामध्ये मंदाग्निं क्रूरकोष्ठंच सक्षार लवणैर्कृतैः संदुक्षिताग्निं विजित कफवातैंच शोधयेत. संदुक्षिताग्निं अग्नी संदुक्षित करण्यासाठी काय करावं, विजितम कफवातम कफवाताला जिंकण्यासाठी काय करावं, तर सक्षार लवणैर्कृतैः शोधयेत. म्हणजे काय, तर सक्षार लवण घृत यांनी शोधन करावं. क्षार आणि लवण यांची जी जी घृत आली त्यांनी शोधन करावं. याच्यामध्ये दातारशास्त्री जे आहेत आदरणीय, त्यांच्या परंपरेमध्ये चिंचा लवण तेल वापरण्याची पद्धत आहे. त्याचा अतिशय चांगला परिणाम आपल्याला दिसतो. अशा पद्धतीचे जे पेशंट असतात की ज्यांच्यामध्ये पोट साफ होत नसतं, पोट फुगलेलं असतं, अशा पद्धतीचे जे असतात ते. आणि कुठल्या पद्धतीच्या पेशंटमध्ये हे असं करावं, सक्षार लवणैर्घृतैः शोधयेत, तर मंदाग्निं क्रूरकोष्ठंच संदुक्षिताग्निं विजित कफवातम असं. म्हणजे काय, तर पेशंट मंदाग्नी आहे, त्याला भूकच लागत नाहीये, त्याच्यानंतर क्रूर कोष्ठ आहे म्हणजे आपण विरेचन देतोय आणि तरी सुद्धा विरेचन लागू पडत नाहीये, काही विरेचनाने वेगच चांगल्या पद्धतीचे येत नाहीयेत, असं जर असेल तर. आणि कधी, तर संदुक्षिताग्नी त्याचा अग्नी संदुक्षित करण्यासाठी, म्हणजे अग्नी वाढला ना तर अग्नी काय करणार आहे, तर दोषांना शमन किंवा नाश करणार आहे दोषांचा आणि धातूंचं पोषण करणार आहे, जर योग्य पद्धतीचा अग्नी असेल तर. म्हणून तो अग्नी वाढवण्यासाठी आणि कफवाताचं शमन करण्यासाठी काय करायला पाहिजे, सक्षार लवणैर्घृतैः शोधयेत, सक्षार लवणघृत वापरावे. आता तुम्हाला होमवर्कसाठी परवाच्या दिवशीचा आकांक्षाने छान केला होमवर्क, सो तिचं अभिनंदन. बाकीच्यांनी काही कोणी टाकलेलं नाही, ग्रुपवरती तुम्ही टाकू शकता बरं का होमवर्क. आणि एकाने टाकले तर आपण सेम तेच काय टाकायचं असं जर वाटत असेल ना तर तसं काही वाटून घेऊ नका, तुम्ही टाकू शकता ग्रुपवरती होमवर्क. मग आता ह्याच्यामध्ये सक्षार लवणघृत कोणती कोणती आहेत तर हे आपण शोधायचं आहे. एकाचं तर नाव सांगितलं मी तुम्हाला, चिंचा लवण तेल. सो तसंच ते दादिक घृत जे आहे तर ते सुद्धा बघून घ्या की त्याच्यामध्ये सुद्धा ह्या पद्धतीचं आहे का. सो ह्या दृष्टीने आपण जे आहे ना तर ते आपल्याला करायला हवं. आणि काय करायचं आहे तर सक्षार लवणैर्घृतैः संदुक्षिताग्निं विजित कफवातंच शोधयेत. याच्या पुढचा एक श्लोक आपण वाचून थांबूया. वेगवेगळ्या कंडिशन्स खूप दिलेल्या आहेत. आपल्याला असं वाटतं ना की विरेचन करत असताना असं असं झालं की असं झालं, पण काहीतरी बदललं किंवा वेगळी कंडिशन समोर आली तर एकदम काय करायचं, हे एकदम गडबडायला होतं.
सो तसं व्हायला होऊ नये म्हणून ह्या कंडिशन्स आधीच ह्याच्यामध्ये देऊन ठेवलेल्या आहेत, आपण लक्षात घ्यायला पाहिजे. हा पण हे वाचलं. मंदाग्निम क्रूर कोष्ठंच सक्षार लवणैर्गृतैः संदुक्षिताग्निम विजित कफवातंच शोधयेत् वृक्ष बहुव नीलक्रूर कोष्ठ व्यायामशीलिनां दीप्ताग्नीनांच भैषज्यम् अविरिच्चैव जीर्यते तेभ्यो बस्तिं पुरां दद्यात् ततः स्निग्ध विरेचनां शक्रुन् निवृत्य वाकिंचित् तीक्ष्णाभिः फलवर्तिभिः प्रवृत्तं हि मलं स्निग्धो विरेको निर्हरेत् सुखम. इथेपर्यंत हा विषय आहे. सो हे 4 ते 5 श्लोक जे आहेत ओळीनं ते आपण नेक्स्ट टाइम बघूयात. कोणाला काही शंका असेल तर तुम्ही चॅट बॉक्स कमेंट बॉक्स मध्ये नक्की विचारू शकता, आपण शंका घेऊया. पहिली जी काही शंका आहे ना त्याच्यामध्ये एक अक्षर आलंय, तर ते जोडून लिहिलं तर बरं राहील असं मला वाटतं. ओके, ओके. हा, अभ्यंतर स्नेहपानात अच्छ स्नेह आणि सिद्ध स्नेह यांच्या मात्रेत फरक करावा का उत्क्लेशाच्या दृष्टीने? तर नक्की करावा लागतो. अच्छ स्नेह आणि सिद्ध स्नेह हे वापरत असताना बऱ्याच वैद्यांमध्ये ना सिद्ध स्नेह न वापरण्याची पद्धत आहे. तेही आपलं स्नेहनाच्या वेळेला बोलणं झालेलं होतं की समजा आपण महातिक्त घृत जे कॉमनली वापरले जातं त्याचा विचार करूया, तर ते पित्ताचं शमन करेल. आणि समजा आम्लपित्ताचा पेशंट आहे म्हणून आपण वमन देत आहोत समजा, तर अशा पेशंट मध्ये वमन देत असताना जर का महातिक्त घृताने स्नेहन केलं तर दोष कमी होतील असं त्यांचं काहींचं म्हणणं आहे, काही वैद्यांचं म्हणणं असतं. मग अशा वेळेला अच्छ स्नेहपान करावं असं त्यांनी सांगितलेलं आहे. म्हणजे काय तर प्लेन गोघृत वापरावं. मग ते गोघृत प्लेन आणि स्नेहन करत असताना सिद्ध स्नेह या दोघांचा परिणाम कसा येईल तर वेगवेगळा येणार आहे. इथे शमन पण होणार आहे आणि स्नेहन पण होणार आहे जर आपण महातिक्तक वापरलं तर. अच्छ स्नेह वापरत असताना फक्त घृताने जेवढं शमन अपेक्षित आहे तेवढं होणार आहे, पण शमन मात्रेतला हा स्नेह आपण वापरत नाहीये, शोधन मात्रेतला स्नेह वापरतोय आणि म्हणून ती मात्रा वेगवेगळी राहील. अर्थात ते पेशंट नुसार ठरेल की कोणती मात्रा आपल्याला कशी वापरायची ते. ओके, त्याच्यानंतर हिस्ट्री ऑफ कोल्ड सिन्स 1 month रिंगिंग इन बोथ इयर आहे तर काय करावं? 1 महिन्यापासून सर्दी आहे आणि कानामध्ये टिनिटस म्हणजे आवाज येतोय असं पेशंट सांगतोय. मग आता ह्याचं कारण काय असतं तर बऱ्याच वेळेला असं होतं की सर्दी जर का कंटिन्युअस राहिली तर मिडल इयर इन्फेक्शन बसतं. आपण बघतो की नोज ब्लो वगैरे करतो ना त्यावेळेला प्रेशर चेंजेस येतात आणि नोज ब्लो केल्यानंतर प्रेशर चेंजेस आल्यामुळं काय होतं तर टिम्पॅनिक मेम्ब्रेन जो असतो तर त्याला पिन पॉइंट परफोरेशन यायला लागतं आणि हे पिन पॉइंट परफोरेशन आलं ना किंवा नंतर ते एअर जशी पास होते आतमध्ये तर तसा तो आवाज यायला लागतो. काही वेळेला सोसाट्याचा वारा सुटतो तेव्हा एक टिपिकल स्वी असा आवाज येतो ना तर तसा त्यांना कंटिन्युअसली येत असतो कानामध्ये आवाज. आणि विशेष करून सगळं शांत झालं ना की मग तो आवाज जास्ती जाणवतो कारण बाकीचे आवाज कमी होतात म्हणून. मग अशा वेळेला काय सांगितलं तर टिनिटसला काही बाकी केलं जात नाही तर यू हॅव टू बेअर विथ इट असं सांगितलं जातं. पण याच्यामध्ये औषधं आपण खूप चांगली देऊ शकतो. तर एकतर अतसी उपनाह किंवा पोटीस जो आहे ना तो कानाच्या पाठीमागे म्हणजे मास्टर्ड प्रोसेसला करायला सांगायचा, कारण मास्टर्ड प्रोसेसमध्ये ज्या सेल्स असतात तर त्याच्यामध्ये हे इन्फेक्शन जास्त प्रमाणामध्ये असतं आणि म्हणून त्याचा परिणाम मिडल इयर इन्फेक्शन वरती आपल्याला दिसतो आणि मग प्रेशर चेंजेस येत असतात. काही वेळेला मिडल इयर इन्फेक्शन मुळे टिम्पानम जो आहे तोही इन्फ्लम होत असतो आणि मग वेट परफोरेशन सुद्धा होत असतं, त्यानुसार सुद्धा ते बघायला पाहिजे. त्याच्यामध्ये औषधांमध्ये प्रतिशालक कपाळाला नाकाला लावणं, त्याच्यानंतर अतिसी उपनाह जो आहे तो ह्याच्या पाठीमागे मास्टर्ड प्रोसेसला लावणं, पुयोत्पत्तीचं पथ्याचं जे औषध आहे तर तो कागद संपूर्ण वापरायला हवा. त्याच्यानंतर तिसरी महत्वाची गोष्ट म्हणजे शृंग्यादी 2 वेळेला काढा करून हिंग मधाबरोबर आणि पुयोत्पत्तीच्या पथ्यामध्ये विशेष करून फळं आणि केळी चिक्कू पेरू सीताफळ हे बंद करायला पाहिजे.
इतर औषधांमध्ये सूक्ष्मद्रव्य गंधक रसायनाचा सुद्धा चांगला परिणाम येतो. काही वेळेला ही जी सर्दी आहे ना, तर त्याचं कारण जे असतं ते बऱ्याच वेळेला आपण बघतो की पोटामध्ये असतं आणि मग तसं जर असेल तर त्याच्यानुसार औषधं वापरणं, म्हणजे प्रवाहिकेतली औषधं किंवा कफजग्रहणी किंवा अग्निमांद्य असेल तर त्यानुसार औषधं वापरणं, म्हणजे कोष्ठवातारी वापरणं किंवा हवेचा योग आणि प्रमदानंद रस वापरणं, या गोष्टी आपल्याला द्याव्या लागतात. तर त्याचाही विचार पण करू शकतो. ओके. विस्मरण हे लक्षण बऱ्याच तरुण व्यक्तींमध्ये दिसतं, तर याची कारणं काय असावीत? चिकित्सेचा विचार कसा करावा? B12 ची कमतरता हे कारण असतं का? बऱ्याच वेळेला कोणत्याही व्हिटॅमिन डेफिशियन्सीमुळे या गोष्टी घडत असतात आणि आता जर का आपण बघितलं ना, तर पोस्ट कोविड म्हणून ह्या गोष्टी जास्त दिसतात लोकांमध्ये की विस्मरण असतात. तर कोविडची हिस्ट्री आहे का हे सुद्धा विचारून घ्यायला पाहिजे. याचं कारण काय? तर कोविड हा शरीराला जसा होता ना, तर तसं मनावरती पण खूप मोठं हे करतो, त्याचा परिणाम करतो. एकटं राहणं आपल्याकडे अजिबातच सवय नाही आहे लोकांना. मग ते आयसोलेशन आणि ह्या सगळ्याचा परिणाम म्हणून कुठेतरी मनावरती प्रचंड ताण निर्माण होतो आणि मग विस्मरण हे लक्षण यायला लागतं. सो ह्याही गोष्टींचा विचार तरुण व्यक्तींमध्ये विशेष करून कोविडची हिस्ट्री आहे का असं बघायला पाहिजे. मग ह्याच्यासाठी काय करायला पाहिजे? तर एक त्यांना व्यवस्थापन गण वापरावा अशा पेशंट्समध्ये. व्यवस्थापन का? तर दीर्घमायू स्मृती मेधा आरोग्यम तरुणम वयाः हे रसायनाचे फायदे सांगितलेत आणि रसायनाच्या सदृश किंवा त्याच्या बेसिक काम जे आहे ना हे व्यवस्थापन गणाचं होत असतं आणि म्हणून विस्मरण होऊ नये यासाठी स्मृती वाढवण्याच्या दृष्टीने म्हणून व्यवस्थापन गणाचा वापर करावा. बाकी झोपताना ब्राह्मी तेलाची शिरोधारा किंवा ब्राह्मी तेलाचा शिरोभ्यंग वगैरे ह्या गोष्टी आपण करू शकतो. त्याच्यामध्ये संज्ञास्थापन आणि त्याच्या बरोबरीने सुवर्णयुक्त ब्राह्मीवटी असं जर वापरलं तरीही त्याचा फायदा चांगला दिसून येतो. पादाभ्यंग ही सुद्धा तेवढीच महत्वाची चिकित्सा आहे. तुम्ही जर बघितलं ना तर पाय उत्तम पद्धतीने जर का दाबले गेले ना तर डोळ्यांना अतिशय आराम मिळत असतो आणि तुम्हाला माहिती असेल की पायापासून निघालेल्या 2 शिरा ह्या डोळ्यापर्यंत जातात असं योगशास्त्रानुसार म्हटलेलं आहे आणि म्हणून पायाला संज्ञास्थापन गण किंवा संज्ञास्थापन गणातली काही एकेरी औषधं म्हणजे जसं वचा आहे किंवा हिंग आहे हे जर लावायला दिलं तरी विस्मरण बऱ्यापैकी कमी यायला लागतं. तो 1 महिन्याचा जो सर्दीचा पेशंट आहे त्याला डस्ट ॲलर्जी आहे असं म्हटलंय. पण ॲलर्जी ही गोष्ट अशी असते ना की जी शरीराने निर्माण केलेली आहे. बाहेरून धूळ सगळ्यांनाच लागते पण त्याच पेशंटला त्रास होतो ना. याचा अर्थ काय? तर त्याच्यामध्ये आपण त्या शरीरामधले झालेले चेंजेस याचा विचार करायला पाहिजे आणि विषांचा विचार अशा ठिकाणी करावा लागतो. म्हणून रसपाचक आणि तुळशी विषारी अगद याचा चांगला परिणाम त्याच्यामध्ये दिसेल असं वाटतं. त्याच्यामध्ये फिमेल पेशंट आहे 45, डायबेटिक आहे 10 वर्षांपासून, हायपोथायरॉइडिझम आहे. त्याच्यानंतर शीतपित्त आहे, प्रतिशाय आहे. तर कसा विचार करावा? तर बऱ्याच वेळेला आपण ज्या वेळेला ह्या गोष्टींचा विचार करतो, शीतपित्त, प्रतिशाय आहे, डायबेटिक आहे, तर धातुपाकाच्या नुसार ह्या गोष्टींचा विचार करायला पाहिजे आणि तसा विचार केला तर मग औषधं आपल्याला मिळायला लागतात. प्रामुख्याने बृहदरिद्राखंड वापरणं, त्याच्यानंतर गंधक रसायन वापरणं. गंधक रसायन रजनीगरिक सर्व दोषावर जे आहे ते 10 आणि 2 वाजता वापरणं. त्याच्यानंतर सकाळी दंतधावनासाठी कफज प्रमेहाचं औषध वापरणं. रात्री झोपताना एखादं मृदुविरेचन देणं. असं जर केलं गेलं ना तर हे शीतपित्त उत्तम पद्धतीनं कमी येतात. त्याच्यानंतर एक क्वेश्चन असा विचारलेला आहे की स्लाइट बाधिर्य 70 वर्षांचे पेशंट आहेत. कर्णकशेड आहे. कर्णपुरण केल्यानंतर त्याचा फायदा होईल का? तर नक्कीच कर्णपुरणाचा ह्याच्यामध्ये आपल्याला फायदा दिसतो. त्याच्यानंतर 70 वय आहे आणि म्हणून थोड्याफार प्रमाणामध्ये ऐकण्यामध्ये चेंजेस येणं ही गोष्ट तर येणं शक्य आहे आणि म्हणून त्या ठिकाणी अर्क तेल जे आहे तर ते कानाला लावण्यासाठी किंवा कानाच्या पाठीमागे लावण्यासाठी असं वापरायला हवं. त्याच्यानंतर व्यवस्थापन गण याही ठिकाणी 70 वय आहे म्हणून आपण देऊ शकत असतो आणि नित्य स्नेहन करणं हे त्याच्यासाठी एक खूप महत्वाचा भाग राहील. ओके. नस्य कर्णपुरण मात्रा बसती इंटरनल मेडिसिन धातुक्षय विचार करून वापरते. बरोबर आहे. ह्याच पद्धतीने औषधं वापरावी लागतात. धातुक्षयाचा विचार याच्यामध्ये करावाच लागतो कारण की वय 70 आहे आणि म्हणून मग त्या ठिकाणी आपल्याला वापरत असताना बृहत्वाद चिंतामणीसारखं औषध किंवा वृक्षयोग मकरध्वज जीवन असं जरी वापरलं किंवा मधुमालिनी वसंत वापरला तरी वाताचं शमन उत्तम पद्धतीनं होत असतं.
जिन पेशेंट के बारे में कोष्ठ के बारे में जब पता नहीं चलता तो उनका ही न वही गाय है, तो 24 तास में विरेचन फिर देनी चाहिए. मात्रा बढ़ा कर देना चाहिए, पहिले जैसे दिया आहे. नाही, मात्रा वाढवून शक्यतो देऊ नये, तेवढीच मात्रा द्यावी. याचं कारण की आपल्याला कोष्ठ माहिती नाहीये, अपरिज्ञात आहे. असं जर असेल आणि 24 तासांमध्ये विरेचन नाही झालं तर दुसरी मात्रा जर जास्त झाली तर पहिलं औषध आणि हे औषध ते दोन्ही मिळून काही वेळेला विरेचन जास्ती होण्याची शक्यता असते. म्हणून मात्रा वाढवायची नाही, तेवढीच द्यावी. नासार्शामध्ये विरेचन कसं द्यावं? नासार्शामध्ये आपण विरेचन देऊ शकतो, पण त्याच्यामध्ये क्षारकर्माचा खूप एक चांगला परिणाम दिसतो. आपण पेशंट्समध्ये बघत असतो. औषधं वापरत असताना कफज ग्रहणीप्रमाणे औषधं त्याच्यामध्ये वापरायला हवीत. नाभीपुरणाचाही उपयोग चांगला होतो आणि क्षारतेल जे आहे ना, तर त्याचं प्रतिसारण करणं असं जर केलं तर त्याचा परिणाम आतापर्यंत पेशंटमध्ये खूप चांगला बघितलेला आहे. ओके, एकच क्वेश्चन घेऊया अजून. पीसीओडीच्या पेशंटमध्ये गृहपान पूर्ण होऊन विरामकाल पूर्ण होऊन विरेचनाच्या दिवशी जर पिरियड स्टार्ट झाले तर काय द्यावं? इरेग्युलर पिरियडची हिस्ट्री असते. खूपच प्रॅक्टिकल प्रश्न आहे हा. बऱ्याच वेळेला असं होतं की आपण स्नेहपान चालू करतो, इरेग्युलर मेन्सेस असतात म्हणून केव्हा येणारे काही पत्ता नसतो आणि ज्या वेळेला आपलं स्नेहन पूर्ण होतं तर त्याच वेळेला ते विरेचन येतं, पिरियड्स येतात, असं होतं विरेचनाच्या दिवशी. मग असं जर झालं ना तर पाचन औषधं देऊन थांबवावं. विरेचन पिरियड आल्यानंतर नाही द्यायचं, हे मात्र त्याच पद्धतीनं करावं लागतं. ओके, सो मला वाटतं इथे थांबूयात आपण. नेक्स्ट टाइम जो आहे तर श्लोक नंबर 53 तिथेपासून वाचायचा आहे आपल्या. वृक्ष बहुवनिल क्रूर कोष्ठ व्यायामशीलिना दीप्तांगीनांच वैशोज्यम अविरिच्चैव. ओके, किंबहुना तुमचे केले धर्म कीर्तन हे सिद्धी गेले, तेथ माझे जिवरले पायी कपणा. आता विश्वात्मके देवे येणे वाग्यज्ञे तोषावे, तोषोनी मज द्यावे पसाय दान हे. जे खणांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो, भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे, दुरितांचे तिमिर जावो, विश्वस्वधर्म सूर्ये पाहो, जो जे वांछील तो ते लाहो. प्राणिजात वर्षत सकळ मंगळी, ईश्वर निष्ठांची मांदियाळी, अनवरत भूमंडळी भेटतो भूता. चला कल्पतरूंचे आरव, चेतना चिंतामणींचे गाव, बोलते जे अर्णव पियुषांचे. चंद्रमे जे अलांछन, मार्तंड जे तापहीन, ते सर्वाही सदा सज्जन सोय रे होतो. किंबहुना सर्वसुखी पूर्ण होणे तिही लोकी, भजिजो आदि पुरुषी अखंडिता. आणि ग्रंथ उपजविये विशेषी लोकी इये, दृष्टादृष्ट विजय होवावेजी. येथ म्हणे श्री विश्वेश्वरावो, हा होईल दान पसावो. येणे वरे ज्ञान देवो सुखिया झाला, येणे वरे ज्ञान देवो सुखिया झाला, येणे वरे ज्ञान देवो सुखिया झाला.